गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. महापुरुषांच्या अपमानासंदर्भातील मुद्द्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष कायमच. धरणगाव शहरातील एका मराठी शाळेला काही महिन्यांपूर्वी दिलेल्या भेटीत धक्कादायक प्रकार समोर आला होता. शाळेच्या भिंतीवर लावलेल्या महापुरुषांच्या फोटोंवरच त्यांना देणगी दिलेल्या व्यक्तींचं नाव छापलेलं होतं. हाच प्रकार गटशिक्षणाधिकारी यांच्या अधिकृत दालनात सुद्धा दिसून आला. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता हे फोटो आम्हाला भेट स्वरूपात मिळालेले आहेत असं त्यांनी सांगितलं. सदर प्रकाराची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित शाळेने तात्काळ हे फोटो बदलले, पण मात्र गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातील फोटो आजच्या घडीला तसेच कायम आहेत. हा प्रकार 2 ते 3 वेळ त्यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला गेला असतानाही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याच आठवड्यात पुन्हा संवाद साधण्यात आला असता गटशिक्षणाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषद CEO यांच्या दालनातही असेच फोटो लावलेले आहेत, याच्यावर कोणी का बोलत नाही. या उत्तरातून स्पष्ट होतं की चुकीच्या गोष्टी मान्य करण्याऐवजी त्या इतर ठिकाणीही होत आहेत, त्याचं समर्थन केलं जात आहे. मॅडम, शाळेमध्ये जे भेट फोटो म्हणून दिले जाते त्या फोटोंना आपण प्रोटोकॉलनुसार ते फोटो कसे स्वीकारायला लागतात आणि कसे लावावे लागतात? मी डॉक्टर भावना पुंडलिकराव भोसले, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती धरणगाव. ऐतिहासिक महापुरुषांचे फोटो जे आहेत त्यावर ऐतिहासिक महापुरुषांचीच नावं लावली पाहिजेत, परंतु बऱ्याच शाळांमध्ये असं आले आहे की ज्यांनी ते शाळेला भेट दिलेलं आहे त्याचं नाव खाली टाकलं जातं. ती एक यावर्षी आपण सुधारणा करून घेऊया की संबंधित ज्यांनी भेट दिलेली आहे त्याचं नाव तर टाकलंच जाईल, परंतु ज्या ऐतिहासिक महापुरुषाचा तो फोटो आहे त्याचं नाव देखील आपण त्या फोटोवर टाकून घेऊया. शाळांना काय आवाहन करणार आहे फोटो स्वीकारण्याबाबत? हेच मी आता सांगितलं सर की यावर्षी आपण ती सुधारणा करून घेऊया की ज्या महापुरुषाचं फोटो आहे त्या महापुरुषाचं नाव त्यावर टाकलं जाईल की विद्यार्थ्याला समजेल की हा नेमका कोणत्या महापुरुषाचा फोटो आहे. एकीकडे महापुरुषांचा सार्वजनिकरित्या होणारा अवमान दुर्लक्षित केला जातो आणि दुसरीकडे शिक्षणाच्या संवर्धनाचा मुद्दा पुढे केला जातो. हे प्रशासनाचे गंभीर दुटप्पी धोरण स्पष्ट करते. महापुरुषांबद्दलचा आदर आणि शैक्षणिक प्रगती याची सांगड घालणे आवश्यक असतानाही येथे एक गोष्ट एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यासाठी केली जाते. 12 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार माननीय आयुक्त साहेब यांच्या पत्रानुसार प्रवेशोत्सव कार्यक्रम 16 जून रोजी आपल्या धरणगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद 91 शाळा आणि इतर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये घेण्यात आला. माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री यांनी देखील आदी बॉईज या शाळेला स्वतः भेट दिली. त्याच ठिकाणी उर्दू बॉईज आणि उर्दू कन्या या शाळा देखील आलेल्या होत्या. स्वतः मंत्री महोदयांनी बैलगाडीवरून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला आणि त्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प आणि गोड जेवण देऊन स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी जी सूचना दिलेली होती त्यानुसारच माननीय कलेक्टर साहेब, माननीय CO मॅडम आणि सर्व विभागाच्या सर्व क्लास 1 राजपत्रित आणि सनदी अधिकारी यांनी देखील पहिल्या दिवशी भेट दिलेली होती. त्यानुसारच धरणगाव तालुक्यातील माननीय तहसीलदार, माननीय गटविकास अधिकारी, माननीय मुख्याधिकारी, सर्व प्रकारचे विभागाचे विस्ताराधिकारी आणि सर्व विभागातील सर्व अधिकारी यांनी शाळांना भेट दिली आणि त्यानुसार सर्व शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण अंतर्गत गोड जेवण देऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पालकांपर्यंत संदेश पोहोचावा म्हणून त्या दिवशी सर्व पालक आणि ग्रामस्थांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं होतं. लोकप्रतिनिधींना देखील आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि लोकप्रतिनिधींपर्यंत आपण शिक्षकांच्या मार्फत संदेश पोहोचवलेला आहे की आपण लाभार्थीपर्यंत प्रत्येक लाभ हा पोहोचवण्याचा प्रयत्न आपण हा करत असतो. म्हणून NEP 2020 नुसार निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत आपण अनेक विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चितीसाठी उपक्रम घेत आहोत आणि ते उपक्रम पालकांपर्यंत पोहोचावेत म्हणून पहिल्या दिवशी या उपक्रमांच्या माध्यमातून देखील पालकांपर्यंत संदेश पोहोचवले आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये टिकून राहावा, उपस्थिती वाढवावी
आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळावं हा हेतू त्या दिवशी दाखवण्यात आला। आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ त्या दिवशी 70 शाळांना अधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या होत्या। इतर आपल्या गटसाधन केंद्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी देखील शाळा भेटी केलेल्या होत्या आणि त्यांचं शाळा भेट प्रपत्र सुद्धा कार्यालयामध्ये पोहोच झालेलं आहे। आणि त्यानुसार आपण पालक आणि ग्रामस्थांपर्यंत जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व पटवून देण्याचं काम आपण 16 जून प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये आपण घडून आणलं। आज ह्या आपण पालकांना देखील आपण प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की जास्तीत जास्त पालक आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवावं आणि विद्यार्थ्याला शासनाचे मिळालेले लाभ शिष्यवृत्ती प्राप्त करून द्यावीत आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपस्थित कसे राहतील यासाठी पालक माझी तुम्हाला विनंती आहे की आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शिकवा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या। यावर्षी एक नवीन उपक्रम आपण शासनाने राबवलेला आहे। इयत्ता पहिलीला सीबीएसई पॅटर्न सुरू झालेला आहे, म्हणजेच आता सीबीएसई पॅटर्न नुसार इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे। त्याचंच ट्रेनिंग जे तालुका स्तरावर शिक्षकांचं घेण्यात आलं आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता सीबीएसई पॅटर्नचा देखील सिलेबस आता आपण पोहोचवणार आहोत। म्हणजेच चांगली एक भूमिका आपण आता शिक्षणाच्या माध्यमामधून आपण करत आहोत। निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत आपण दर 15 दिवसांनी इंग्रजी, मराठी आणि गणित या तिन्ही विषयांचा आपण अध्ययन स्तर निश्चिती करत असतो। विद्यार्थ्यांची चाचणी घेत असतो। विद्यार्थ्याला किमान त्याच्या ज्या प्राथमिक ज्या क्रिया आहेत त्या येतात किंवा नाही हे आपण अभ्यासण्यासाठी शाळेमध्ये मिळालेल्या एमपीएसपी कडून आणि शासनाने दिलेल्या गणित पेट्या, विज्ञान पेट्या आणि साहित्य पेट्या यांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना नवनवीन त्या ठिकाणी उपक्रम राबवत असतो। सहअध्यायी पद्धतीने आता आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहेत। विद्यार्थी स्व अध्ययन करून जास्तीत जास्त कसं शिकेल यासाठी आपण शिक्षकांना प्रेरित केलेलं आहे। ची गोष्ट म्हणजे या चर्चेचा शेवट गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांनी मुलांना मराठी शाळेमध्ये पाठवावे या सल्ल्याने केला।